आता स्किट आहे. 4 जवान लोक आपल्या जीवनामध्ये असलेल्या अभिलाषामुळे त्यांची हालत कशी झाली म्हणायचे त्यांनी दाखवणार आहेत. माझ्याकडे तर भारी कोणीच दिसणार. आजच कपडे घेतला नवीन नवीन आणि कठीण बी केला एकदम भारी. म्हणून तर का नाही बाहेर गेल्या तर मुली पहिल्या सुरू मलाच पडते. आणि भारी भारीच्या क्रीमा वापरता 5-5 हजाराच्या. आरसा बघू जरा कशी दिसलेल्या कठीण माझी. वा 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 काय भारी दिसलेले नंबर 1. आणि क्रीम बघू दादा क्रीम कुठे माझी. हा इथे आता क्रीम लय लांब नाही. ओके वा आता लय भारी दिसलेला चेहरा एकदम सुंदर. म्हणून तर का नाही घराच्या बाहेर पहिल्या तर मुली माझ्यावरच पहिल्या सुरू इम्प्रेस होतात. एक बी मुलगी माझ्याकडे बघितल्याशिवाय राहणार. आणि एक नवीन क्रीम आल्या म्हणून जाऊन घेऊन येऊ क्रीम. क्रीम तर लय महागाची दिसलेली आहे. ह्याच्यावर काय तर लिहिली आहे फक्त एक वेळेस लावल्या आणि दुनियाचं गोरं पान करते. वा 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 वा. म्हणून हे 5 हजाराची क्रीम आहे. 5 हजाराची क्रीम. बघूदा जरा लावण्याचा रिझल्ट काय ते. वा वा चेहरा तर लय भारी दिसलेले. पण आता लय जरा थोडं काळत दिसलेलं. अजून जास्त लावलं तर काय होईल बघूता. एवढ्यानं काय व्हायला गेलं. आता बघू तारशात. अरे बाबा काय झालं चेहऱ्याला माझ्या. अरे देवा आता माझ्या काय झालं माझ्या हाताला. देवा उगतच लावून घेतलो क्रीम मी. डॉक्टर कडे जाऊ तुम्ही. डॉक्टर कडे जाऊ देतो. हे जवान आपल्या जीवनामध्ये लई सुंदर दिसावं असं त्याची आशा होती. सुंदरतामध्ये देवाचं वचन काय म्हणून म्हणतंय नीतिसूत्रेमध्ये की सुंदरता काय आहे व्यर्थ आहे. परंतु आज जगामध्ये किती जवान लोक कशाच्या मागे आहेत. सुंदरताच्या मागे. मी सुंदर दिसाव दुसऱ्यांना मी सुंदर दिसाव. तसंच हे जवान का केलं. मी सुंदर दिसाव. ते एकच विचार त्याला एकच पागलपण. सुंदर दिसाव. का झाला त्याचा हालत. बघा आता त्याचा हालत का झालाय.
अरे काय झालं तेव्हा? पुण्या एवढे जेवढे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जाऊन आलो, कुणी बी नीट होणार म्हणलं. आता मला कोण नीट करते? आता मला कोणतं डॉक्टर नीट करते? मी त्या क्रीमाच्या नादात उपचत गेलो. त्या क्रीमच्या मुळे एवढं झालं. जेवढं होतं तेवढं चाललं होतं तेव्हा. हॅलो, काय करलास बे? काय नाही दोस्ता, बायबल वाचतोय. काय मोठ्याच्या मोठं पुस्तक घेऊन बायबल असते म्हणलास का बे? हॅलो, बायबल वाचतोय रे. काय बायबल करत राहतात बे? मोठ्याच्या मोठं पुस्तक घेऊन त्यात काय ऑनलाईनला खेळत? नाही रे, मला चर्चला जायचं आहे. काय चरत करत राहत रे? त्यांनी तुला काय सांगतात? अरे जास्त मोबाईल बघितल्यानं डोळे खराब होतात. काय डोळे खराब होतात रे? म्हणजे डोळे बघ अजून चांगले. अरे बायबल मध्ये पण लिहिलेलं आहे की जास्त मोबाईल डोळ्यामुळे पाप केल्यामुळे डोळे जातात म्हणून. काय डिझाईनात रे? काय बायबल करत राहतोस तू? ठीक आहे दोस्ता, मी येऊ शकत नाही, ठेव फोन. मार 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 मार. काय झालं? अर 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 अरे दिसलं तुला? काय झालं रे? अर अर अरे डोळे हे व्यक्ती कोण होतं माहिती? दिवस रात काय पाहिजे त्याला? मोबाईल. बघा आज जगामध्ये किती भयंकर परिस्थिती झाल्या. सकाळी उठल्या असं अजून डोळे बी खोलणार नाही, पहिले काय पाहिजे? मोबाईल. फ्री फायर म्हण आणि काय पबजी म्हण. पबजी बॅन झालं तर मी हे काय करलं? पबजी खेळणार. काही ना काही ना गेम्स पाहिजे. मोबाईल एवढं वेडं लागलंय सगळ्या लोकांना, जवान लोकांना स्पेशली. का झालं? डोळे गेले त्याचे, दोन्ही डोळे गेले. हे केवळ स्किट आहे, हे केवळ ड्रामा आहे. मला एक व्हिडिओ आलतं, लहान मुलगी आहे, हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट केलं. कसली त्याची परिस्थिती झाली माहीत आहे? तिनं पागलसारखं करायला. का बरं? मोबाईल नाही आहे म्हणून, मोबाईल दिली म्हणून पागल होऊन गेला. हे एक शैतानचं जाण आहे प्रियांनो. आणि शैतान का करलेलं आहे? आज पुष्कळ जवान लोकांना मोबाईलमध्ये एवढं व्यस्त करून टाकलेलं आहे. देवाचं वचन वाचायचं नाही आहे, प्रार्थना करायचं नाही आहे, देवाचं मंदिरला जायचं नाही आहे. दुसरे मित्र आहेत, देवाचे सेवक आहेत, सांगणारे आहेत, तरी पण त्यांनी काय करणं गेलं? वचन ऐकणं गेलं, देवाचं वचन वाचणं पण गेलं. असली परिस्थितीमध्ये ह्याची हालत किती भयंकर झाली. दोन्ही डोळे गेले.
आता डोळे जाऊन एवढी रडायची वेळ आलाय, त्याचे आई वडील का विचार करत असतील? एकदा विचार करा. यदि हे तुमची हालत असली, हे तुमचे लेकरांची हालत असले तर किती भयंकर आहे, किती भयंकर आहे. एकदा विचार करा. पुढे का झालं त्याच्या विषयामध्ये आता बघून घेऊ. म्हणजे डोळे मला कोण बरं करते आता, कोणते डॉक्टर बरं करणार मला कोण बरं कोणी बरं करणार डॉक्टर, म्हणजे डोळे कोण बरं करते आता, म्हणजे डोळे. आईला म्हटलं तरी कुठं गेला? आईला मारलं म्हटलं तरी मारला. अजून पिऊन आलास का रे? अजून काय म्हणालास? मी जिंदगीभर पिणार. तू काय सांगत? बाळा पप्पाला तसं म्हणे बाळा. कोण पण काय पप्पा हे काय? बाळा तुझ्या आईला मारून म्हणलं तरी मारलास बाळा. तुझी आई दवाखान्यात आहे, मरायच्या स्थितीत आहे. चल तिला बघायला जाऊ. तुला सांग रे, पैसे पैसे बाळा कुठून आणू बाळा पैसे? पैसे बाळा बाळा कसं करणे बाळा? दारू प्या, देशी प्या, बसल्याने वाटतंय बाय. बघितलं ना, असलीच परिस्थिती आहे आज. किती लेकरांचा हालत असं झालंय, किती जवान लेकरं असं झालंय. आई वडिलांचं ऐकत नाही त्यांनी, दारूच्या व्यसनामध्ये है ना, दारूचंच म्हणून नाही, नशेच्या व्यसनामध्ये ड्रग्स घेऊन आल्या, गोळ्या खाऊ लागल्या. किती भयंकर परिस्थिती आहे आज. गावामध्ये आहे नाही आहे माहिती नाही, परंतु शहरामध्ये यदि बघितलं तर सगळे जवान लेकरं, सगळे मॅक्झिमम 90% सगळे लोक जवान लेकरांचं हालत हेच आहे. आईवडिलांचं ऐकत नाही, आईवडिलांचा विरोध करतात. तसाठी त्यांचं जीवन किती भयंकर होतं. देवाच्या वचनामध्ये आईवडिलांचं यदि आम्ही गोष्टी ऐकण्या गेलो तर त्याला का करावं, मारून टाकावं म्हणून नियमशास्त्र सांगते. आणि एवढंच नव्हे, आकाशामध्ये असलेले पक्ष येऊन का करतात, त्याचे डोळे खातात म्हणून. हे जवान लेकरू आपल्या आईवडिलांचं गोष्ट ऐकायला नाही, आईवडिलांना मारले आणि आता त्याचा हालत किती भयंकर झाला बघा, किती भयंकर त्याचा हालत बघा. आता का ओपन. ऐकणार
दारू पिलो, मला दारू पिलो. आयो, मला मारलं. आता कोणीच नाही मला. हॅलो हॅलो, काय करतेस डार्लिंग? काय नाही, टेरेसवर बसले हो. येऊ का घरी? नको नको, पप्पा मारतील. हा, ठीक आहे, जाऊ दे. झालं नाश्ता? झालं नाश्ता? हो झाला ना. हो, काय खाल्लीस? तुझं नेटवर्क येत नाही, आवाज येत नाही तुझा मला. हा, जाऊ दे. ते तुला ड्रेस घेऊन दिलं ते कसं होता? आवाज येत नाही तुझा. तुझा ड्रेस कसा होता? तुझा ड्रेस कसा होता घेऊन दिला? एकदम घाण घेऊन दिलास तुझा ड्रेस, मला आवडला नाही ड्रेस तो. असं का म्हणतेस? ते तर 5,000चा एक ड्रेस होता. नाही नाही, मला 10,000चा ड्रेस पाहिजे. ठीक आहे, चल मग तुला घेऊन जातो, तुझ्या मनावरचा ड्रेस घेऊन देतो. नको नको, मला 10,000चा ड्रेस पण नको, तुझं काळं थोबाड पण नको. मला ड्रेसनी ब्रेकअप करायचा आहे. का पण असं म्हणतेस? नाही नाही, मला तू आवडत नाहीस. मला तुझ्यापेक्षा चांगला कोणीतरी भेटलाय. नाही, मी तुझ्याशिवाय जगत नाही. तू माझ्या जीवनामधली एक प्रेमिका आहेस. मी तुझ्याशिवाय जगू शकणार, नाहीतर मी मरून जाईन. काहीही कर, मरून जा, मला काही घेणं देणं नाही. मी फोन ठेवलो, ठेव फोन. हॅलो हॅलो डार्लिंग, मला सोडून गेली माझी डार्लिंग. असली परिस्थिती पण आहे ना. खरं आहे का नाही? आज हे प्रश्न यदि विचारलो, सगळे जवान ह्याचं का झालं तर गुलाम झालं. सगळे जवान लहान लेकरांपासून. किती भयंकर परिस्थिती आहे. आई वडिलांचे मागे हे करणार आहेत. आई वडिलांना माहिती नसताना हे विषय करणार आहेत. काय प्रेम, जगाचं प्रेम शाश्वत आहे का? हे शैतान सांगणार आहे. असल्या प्रेमामध्ये कित्येक लोक, कित्येक जवान लोक, जवान मुली, जवान मुलं का झाले त्यांच्या हालत? मरून गेलं, सुसाईड करून घेतलं. भारत देशामध्ये बेंगळुरू असं जे सिटी आहे ना, त्याच्यामध्ये का म्हणून सांगलं माहिती आहे? भारत देशामध्ये जास्त कर सुसाईड, आत्महत्या करणारं गाव कोणचं म्हणलं तर बेंगळुरू. आणि आत्महत्या करणारे संख्यांमध्ये वयाची यदि त्यांनी संख्या काढली, सगळे जवान लोक. कशासाठी त्यांनी आत्महत्या करून गेला ना? कशासाठी? केवळ प्रेम, जगाचं प्रेम. हे जवानचे हालत किती भयंकर झाली बघा. जगाच्या प्रेमामध्ये पडून आपलं परिस्थिती बघा किती भयंकर त्याची परिस्थिती. रडू येते त्याची परिस्थिती बघून. पाहतो डार्लिंग डार्लिंग, हॅलो 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 डार्लिंग. हॅलो डार्लिंग. हॅलो 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 डार्लिंग. हॅलो हॅलो. सगळे रडाले. काय झालं?
भाऊ का बरं लाला एका किरीमुळे माझे चेहरा आणि हात दोन्ही बी बिघडून गेले. आता मला कोण याच्यापासून सुटका देईल? मला आता कोण बरं करेल? ठीक आहे तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता तर तो तुमचे सर्व रोग बरे करेल. तुम्ही विश्वास ठेवता का? हा, मी ठेवतो, विश्वास ठेवतो, देवावर विश्वास ठेवतो. काय झालं भैया का बरं रडतो? माझं दोस्त मला चरसला ये म्हणलं होतं. मी चरसला जाणार ते घाण व्हिडिओ बघत बसलो. बायबल वाच म्हणलं होतं, मी बायबल वाच नाही. फ्री फायर खेळत बसलो. म्हणून म्हणजे असली हालत झाली आहे. आता मला कोण बरं करत? ठीक आहे तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता तर तो तुमचे सर्व रोग बरे करेल. तुम्ही विश्वास ठेवता का? ठेवता विश्वास. ठीक आहे. माझे हालत झाले, आता मला कोण वाचणार? ठीक आहे मी तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना करतो. ठीक आहे, सगळे गुडघ्यावर आणि डोळे झाका. पवित्र 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 आदि परमेश्वरा, तुमच्या चरणाजवळून मी या 4 जवानांसाठी प्रार्थना करतो. खरोखर परमेश्वर पिता, हे 4 जवान पवित्र प्रभूजी जगिक संसार अभिलाषामध्ये प्रभूजी राहून प्रभूजी जे काही पण प्रभूजी बिमारी आणून घेतलेले आहेत प्रभूजी, जे काही पण पाप केलेत प्रभूजी, मी त्यांच्यासाठी प्रभूजी मी क्षमा मागतो प्रभूजी, त्यांचे पाप क्षमा करा प्रभूजी. ह्या 4 जवानांसाठी मी प्रार्थना करतो. यांचे जे काही पण यांनी गमावलं ते यांना पुन्हा परत द्या प्रभूजी. हे छोटीशी प्रार्थना येशूच्या नावामध्ये मागतो म्हणून आहे का? अरे माझे समजे हात नीट झाले, माझा चेहरा पण नीट झाला. देवा धन्यवाद देतो देवा. आता फक्त तुझी स्तुती करणार देवा, फक्त आता तुझेच गौरव करणार देवा. धन्यवाद देतो देवा. देवा तुमची स्तुती करतो देवा, तुमचं गुणगान करतो देवा. बरं झालं देवा, तुझी स्तुती करतो देवा. आता बसून तुझी बाबा तुझा दारू पिला देवा. मला बरं केल्यास धन्यवाद देतो देवा. आजपासून मी पुरीच्या मगीला सगळ्यांना जय मसीह. सगळ्यांना जय मसीह. ह्या स्किटने आम्ही का शिकून घेतलं म्हणजे तर 4 जवान लोक जगाच्या अभिलाषामध्ये जाऊन असली परिस्थिती झाली. प्रभू येशू ख्रिस्त कुणाला पण का करू शकतात? बरं करू शकतात. कोणीही राहू दे, कितीही भयंकर पापी असू दे, तुमच्यामध्ये अजून पण तुम्ही पापामध्ये जीवन व्यतीत करायला लागलो तर आजच प्रभू येशू मी पापी आहो, मला क्षमा कर. यदि हे छोटीशी प्रार्थना यदि तुम्ही केलं तर जरूर प्रभू येशू ख्रिस्त तुमचे पाप क्षमा करतात. जे काय मी तुम्ही गमावलं सगळं वापस तुम्ही देतात. प्रभू येशू ख्रिस्ताला आपला उद्धार करता करून स्वीकार करताव का? हे प्रश्न तुमच्या समोर. आता एक छोटंसं गीत आहे, मैं एक अच्छा बालक हूँ.
Shalom. Psalms 11 of जय मसीह की। भजन संहिता 12 अध्याय। प्रत्येक मनुष्य अपने पड़ोसी से झूठी बातें करता है। परमेश्वर का वचन माने। हे परमेश्वर बचा ले क्योंकि एक भी भक्त मेरा मनुष्य में से विश्वास योग्य लोग मर मिटे हैं। प्रत्येक मनुष्य अपने पड़ोसी से झूठी बातें करता है और वे चापलूसी के होठों से दो रगी बातें करते हैं। प्रभु सब चापलूस होठों को और उस जीभ को जिससे बड़ा बोल निकलता है काट डालेंगे। वे कहते हैं हम अपनी जीभ से जीतेंगे, हमारे होठ हमारे वश में है, हमारा प्रभु कौन है। दिन लोगों के लूट जाने और दरिद्रों के कहराने का कारण परमेश्वर कहता है, अब मैं उठूंगा, जिस पर वे फुंकारते हैं उन्हें चैन विश्राम दूंगा। परमेश्वर का वचन पवित्र है और वे उस चांदी के समान है जो भट्टी में मिट्टी पर ताई गई और 7 बार निर्मल की गई हो। तो ये परमेश्वर उनकी रक्षा करेगा और इस काल के लोगों से सर्वदा के लिए बचाए रखेगा। जब मनुष्य में नीचपन का आधार आता है तब दुष्ट लोग चारों ओर करते फिरते हैं। जय मसीह की। Next, Anush. Jai Masiki. Psalms. The fool has said in his heart, there is no God, they are corrupt, they have done abominable works, there is none that doeth good. Second, the Lord looked down from heaven upon the children of men to see if there were any that did understand to seek God. Third, they are all gone aside, they are all together become filthy, there is none that doeth good, no, not one. Fourth, have all the workers of iniquity no knowledge, woods my people as they eat bread, call not upon the Lord. Sixth, they have shamed the counsel of the poor because the Lord is has refuge. Seventh, oh that the salvation of Israel come out of Zion. When Lord bring back the captivity of people Jacob shall rejoice, shall be glad. Psalms 15. Lord, who shall abide in the tabernacle, who shall dwell in the holy hill. Second, the Lord look. Second, he that walketh uprightly and work righteousness and speak the truth in his heart. Third, he that backbiteth not with his tongue. He that backbiteth not with his tongue. Nor do it evil to forsake to his neighbor. To his neighbor take up a reproach against his neighbor. Thank you. Thank you. Next, Ganesh. महान परमेश्वराची सत्यता तुला आवडते म्हणून तू माझ्या अंतराला देवीची ओळख करून दे. मी तर होताच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हा मी पापी आहे. थँक यू. ज्युनियर गर्ल्स आता स्किट करणार आहेत.
काय झाले लेकरं आणखी उठले नाहीत बघून येत. दीदी पिल्लू उठा सकाळ झाली. दीदी पिल्लू थोडा वेळ झोपू दे. सकाळ झाली लवकर उठा बरं. 9 वाजला आणखी थोडा वेळ झोपू दे. उठा लवकर. सकाळ सकाळी न कुठे गेली की काय नाही की ए काय तोंडाची कुठे आहेस का? काय त्या सकाळ झाली तुला माहिती नाही का? 9:30 वाजले. चाय कुठे आहे माझी? घेऊन येते आत्या. घेऊन येते लवकर ये. तुम्ही असले चुकून बी सुना करून घेऊ नका बघा. म्हणजे तुम्ही असले चुकून बी सुना करून घेऊ नका बघा. माझ्या लेकाच्या जीवावर येऊन बसले. आत्या आत्या काय चहा घ्या. कप पकडायला बी तुझ्या घरी शिकवलं नाहीत का? घ्या आत्या. तू कसली चाय बनवलीस? त्याच्यात किती साखर घातलीस? आत्या चुकून पडली साखर. चुकून नाही तू मुद्दामून घातलीस. नाही आत्या परवा शुगर चेक करून आणली तुला माहिती नाही का? नाही आत्या चुकून पडली. नाही तू मारा म्हणूनच घातलीस. नाही आत्या चुकून पडली. नाही तू मुद्दामूनच घातली. जा तुझं तोंड बी बुघड. कोण आले की काय नाही उठ ना बी गेले तर जग का नाही. जय मसिकी सिस्टर. बसा बरं सिस्टर. ब्रदर सिस्टर ते कशी आहेत ब्रदर? सगळे बरे आहेत सिस्टर. तुम्ही कसे आहात? बरे हा ब्रदर. हाय की आमच्या घरात ते कोण सिस्टर? ते हाय हो काळ्या तोंडाची. नवीन वर्षाला क्रिसमसचं सर्व खायचं बनवून ठेवते बघा. तिने सर्व तिच्या बाहेरला पाठवून दिलं. कस करावं ब्रदर? असंच करत राहते. काही पी ठेवू ना घरी आमच्या. असं का सिस्टर? हा बघा ब्रदर तिला थोडं समजावून सांगा बघा ब्रदर. ठीक आहे सिस्टर. दीदी पिल्लू अंकल लेत या. जय मसिकी. ब्रदर हिच्यासाठी मी थोडं प्रार्थना करा. जेवणच करणं गेले ब्रदर. जेवण गेले मला गाडग फुगले आणि जेवत माझ्या बाहेर. काय नाही ब्रदर हिच्यासाठी मी थोडं प्रार्थना करा. सोयरे बघला असं सिस्टर. हा जेवणच करणं गेले. निस्ता शक्त झाले बघा असं सिस्टर. ब्रदर ते सकाळ सकाळी जातात की वॉकिंगला काही की करायला ते करायला ब्रदर. हा ठीक आहे. आणि ब्रदर जेवणात गेले आणि वजन कमी व्हावं म्हणून ते काही की वॉकिंगला गेले आणि भट्टी पार्लर म्हणतात बघा. तिथे जाऊन तोंड नुसतं विचित्र करून गेलेले ब्रदर. ते म्हणतात की ब्रदर ते तोंडाला भरपुडून घेऊन करणार का ते ब्रदर? पार्लर का सिस्टर? ब्रदर तेच बघा ब्रदर. ठीक आहे सिस्टर. मम्मी मला आणखी भूक लागल्या जेवायला दे की आहे का? दीदी तिला जेवायला दिली नाहीस का? आई मम्मी सकाळपासून देण्यावरच हाव आणि टोपलभर भात खाल्ले आणि सकाळपासून खाण्यावरच लागले. दीदी तिला कधी तर म्हणते का तसं? कधी तरच म्हणते की बघ काही आहे का? काहीच नाही घरामध्ये. फ्रीज मध्ये दूध आहे का? दे तिला. बघा ब्रदर लेकरायचं सुद्धा ठेवून गेले बघा ब्रदर. ठीक आहे. असंच करत राहते. काहीच ठेवून खायचं. ठीक आहे सिस्टर. बोला सिस्टर त्यांना. ते काय तोंडाची कुठे आहेस का? काय त्या? जय मस्ती. तिने तर देवदेवतासारखी दिसल्या आणि काळात तोंडाची म्हणायला कष्ट.
काम कौन करतेस? काम कोण करते बेटा? मी काम करत नाही. मी सकाळी सकाळी उठून नाश्ता तेन करून ब्युटी पार्लरला जाते. काम आहे की ना करायला. ठीक आहे ठीक आहे. जा तू जा. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही जावा तुम्ही. तुम्ही नाव ठेवलं प्रेमा सिस्टर म्हणून तुमच्यात थोडंही प्रेम नाही. 20 वर्षापासून मंदिरात येता तुम्ही, तुमच्यात काहीच बदल नाही. ब्रदर क्षमा करा, मी चुकले ब्रदर. मला क्षमा मागू नका, देवाला क्षमा मागा. ठीक आहे ब्रदर. कुर्पा कुर्पा बाळा इकडे ये. तुला गलत बोलले, मी तुला भांडले, तुला काय बोलायची म्हणले, मला क्षमा कर. नाही तर लवकरच. दीदी पिल्लू या प्रार्थना कर. अति पवित्र पवित्र मान परमेश्वर आतापर्यंत सहायता केल्यास म्हणून धन्यवाद देतो प्रभूजी. प्रेमा सिस्टर यांच्या कुटुंबामध्ये प्रेमाने वागवण्यासाठी प्रभूजी त्यांना सहायता करा प्रभूजी. प्रभूजी ते का तोडाच्या मध्ये प्रभू तसं नको म्हणण्यासाठी सहायता करा प्रभूजी. आणि प्रभूजी एवढी छोटीशी प्रार्थना तुमच्या नावात तुम्ही ऐका. आमेन. जय मसीह ख्रिस्त. नका तुमच्या जॉब बद्दल आलं तेव्हा पैसे द्या मला. संसार को छोड़कर जाना पड़ेगा. संसार को छोड़कर जाना पड़ेगा. सब कुछ यहाँ पर रह जाएगा, रह जाएगा. संसार को छोड़कर जाना पड़ेगा. संसार को छोड़कर जाना पड़ेगा. आपस में झगड़ा कपट ईर्ष्या जो है, आओ हम छोड़े प्रेम से संग्रह है. आपस में झगड़ा कपट ईर्ष्या जो है, आओ हम छोड़े प्रेम से संग्रह है. निष्कलंक पवित्र निर्दोष रहेगा. निष्कलंक पवित्र निर्दोष रहेगा. निर्दोष रहेगा. सिरता को थामे रहना पड़ेगा. सिरता को थामे रहना पड़ेगा. संसार को छोड़कर जाना पड़ेगा. संसार को छोड़कर जाना पड़ेगा. सब कुछ यहाँ पर रह जाएगा, रह जाएगा. संसार को छोड़कर जाना पड़ेगा. संसार को छोड़कर जाना पड़ेगा. आशिष स्तोत्र संहिता 34 अध्याय 34. आशिष आशिष प्रेज लॉर्ड. स्तोत्र संहिता 34. परमेश्वराचे धन्यवाद मी सर्वदा करेन. माझ्या मुखी त्याचे संवत्सर असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिळवून दिन हे ऐकून हर्ष करतील. तुम्ही माझ्या बरोबर परमेश्वराची थोरले जा. आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया.
त्याच्या नावाची मैत्री होती. मी परमेश्वराला शरण गेलो, त्याने मला स्वीकारले, त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले आहे. ज्याने त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले व त्याचे मुख लज्जेने कदापि काळवडणार नाही. या पुनराने मी धावा केला, परमेश्वराने तो ऐकला. त्यांनी त्या सर्व संकटातून त्याला सोडविले. परमेश्वराचा दूत भय धरणाऱ्या सभोवती छावणी देतो व त्यांचे संरक्षण करतो. परमेश्वर किती चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पाहत तो त्याच्या सर्व जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. परमेश्वराचे पवित्र जन हो, परमेश्वरावर भय ठेवा, कारण जो परमेश्वरावर भय ठेवतो भय धरणाऱ्यावर उणे पडत नाही. तरुण सिंहासही वाण पडते, त्याची उपासमार होते, पण जो परमेश्वराला शरण जातो त्याला कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. मुलांना या माझ्या ऐका, मी तुम्हाला परमेश्वरावर भय धरावयाला शिकवीन. सुख भोगावं म्हणून जीवितांची इच्छा धरणारा व दीर्घ आयुष्य चाहणारा असा मनुष्य कोण? तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषेपासून आवर. वाईटाचा त्याग कर, बरे ते कर, शांती प्राप्तीसाठी प्रयत्न कर. परमेश्वराचे नेत्र नीतिमानाकडे व त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात. वाईट करण्याची आठवण सुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विनमुख होतो. नीतिमान धावा करतात, ते ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून त्याला मुक्त करीतात. परमेश्वर भग्न हृदयी लोकांना सानिध्य असतो व अनुतप्त मनाच्या लोकांना तो उद्धार करतो. नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वातून त्यांना सोडवितो. त्यांची सर्व हाडे तो सांभाळतो, तरी त्यातले एकही मोडत नाही. दुष्टाचे मरण दुष्टाचेच होणार, नीतिमानाचे द्वंद्व दंड पावतात. परमेश्वर आपल्या सेवकाच्या जीवाचा उद्धार करीतो व आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र ठरत नाही. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. स्किट आहे 5च्या विषयामध्ये. अरे खुर्ची एवढी भारी, अरे लय भारी दिसलेले. परंतु आपण इथे बसू शकतो का नाही? यार इथं लिहिले काय तर यावर बसणारा व्यक्ती महान होईल. वा वा, म्हणजे याच्यावर बसू शकता मी आणि मी महान होणार. मग वा, बसून तर बघता. चला बस, थोडा वेळ बसला काय होणार आपल्याला, पार्टीला जाईल थोडं वेळाच्या बार. वा वा, काय आरामदायक खुर्ची आहे. भर्या खुर्ची भारी आहे, मस्त आहे खुर्ची, चांगली आहे खुर्ची. अरे 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 6 वाजले, 6:30 तर मला जायचं पार्टीला. अरे भुई, आणि घरी पण थोडस लांब जाऊ द्या. चला. अरे काय अडकला वाटतं. अरे 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 अडकलो. अरे भुई कसलं झालंय भुई. आता फक्त अर्धा घंटा लागले, आता कस करू अर्धा घंटा. भुई आता उठला. अरे भुई
अरे बापरे, अडकलो की रे देवा मी. कस करावं आता मी? पार्टीला जायचं आहे, नुसतं लय आवडते मला. अरे भुई, आता इथं कोणी मदतीला दिसणार बी झालं लांब लांबवर. इथं कोणतर मदतीला येईल का? हा, आधी इकडून येवलाले कोणतरी येवलाले. हॅलो 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 हॅलो. चला हो, जरा उठवा की मला. चालू होतो ना, खुर्ची जरा दिसली, मग थोडा आराम करा म्हणून बसलो मी. हा, दिसलं वाचवले मला. हा, ठेवा ठेवा ठेवा. हा, थोडस मदत करा. अरे भुई, अरे अरे बापरे, हात तोडते माझे. तुम्ही स्टाईल गेली भारी दिसलेली. चालली ट्रक टाकायला आता होती ती मला. तुला असं होती तो. हो हो, मदत करा. हा, उठवा पहिले. हा, उठवा. अरे बापरे, अरे भुई, काय झालं? लागलं तर नाही तुम्हाला? माझे तांत्रिक भावाची जय. हे दारू जण आपला उठून टाकतो. हो, इथं अडकून बसला मी, कसं जाईल? अवघड धंदा झाला इथे. आले पिठे भारी पडून तिथे खोडची वास करून गेलं. काय बोर केलं ह्यानं. जाऊ दे, हे येते का नाही की आता भरोसा देणं झाले. जायला तर कुठं बार मध्ये. आता इथं दुसऱ्याला बघावं लागते कोणतर. अरे कोणतर येईल का? अरे आला, एक जण आले. हॅलो हॅलो सर. अरे बापरे, ये तर जॉईंट सेना आहे. हे तुमचा लय मोठा फॅन. उठला असतो, परंतु काय करू आता, मला उठता येणार झाले. लय परेशानीमध्ये अडकला मी. प्लीज थोडीशी मदत केला तर उपकार तुमचे. मी मदत असं काढतो तुला. काढा. बॉडी बिल्डर दिसला बा, काढते आणि मला आता. फाटून जायची हो. पार्टीत जायचं मला. अरे फाटून जायची हो. जास्त ताकद लावा लागेल. हा, ठीक आहे. हा, असं धरलं तर काय तर पण. हा, उचला. 1 मिनिट. अरे बापरे, अरे भुई, त्यानं हात तोंडावर, त्यानं पायांना हात धुवून करते. हा, करा. हा, 1 2 काढले. आता वर्जित केलं. आता तुला असं काढतो. हा. कर. हा. अरे बापरे. हा. शट. अरे बाप. अरे भुई, काय झालं? काय नाही. मला थोडी पार्टी आहे तिथं. पार्टीला जायचं. येऊन असं काढतो. ओके, जल्दी. हा, जल्दी. फक्त 15 मिनिटात. हा, या. काय 2 दिवसा मारलं माझी ताकद. बॉडी बिल्डर तर दुनियाचं बाहेर दिसले. ताकद करत थोडी बी नाही. जाऊ दे, हे बी गेले. हे बी काही कामाचं नव्हतं. दुसरं बघत आता. दुसरं. चला बाबा. हॅलो. अरे बाबा आले. अरे मला सोडवायला बाबा आले. बाबा काढा की हो बाबा मला. 2 वर्ष काम केलं मला. 40 पार्ट आहे. हा, मला 2 वर्ष मध्ये उठीतो बघा. हा, मला वाटलं ते उठवलं काही. 40 वर्ष मुलं कमी आहेत का? उठवा बाबा, उठवा. उठीतो थांबा. हा, उठवा बाबा. अलीम केले माहेश केरी पाणी पुरी. केरी पाणी पुरी बदलू. अरे बाबा होता की
बसले बाबा थांबायला उठा आपण दोघं मिळून तुझा बाबा सकाळपासून जेवाय नसतील चक्री बसून फासलंय होत नाही डॉक्टर बाबा तेव्हा सांगितलं डॉक्टर राहायला उठवा आता बघा मी एक इंजेक्शन देतो तर बघते ना कसं उठते एका मिनिटात डॉक्टर आहेत अमेरिकेत आता चांगलंच खूप चिरण हळू डॉक्टर डॉक्टर हळू माझ्यावर डॉक्टर डॉक्टर दुखलाले कसलं डॉक्टर आहे उठा का हॅलो अरे बापरे उठाय ना डॉक्टर उठताय ना झाले डॉक्टर आम्ही इंजेक्शनचा दे मग तेव्हा उठ ठीक आहे डॉक्टर उठा ना उठाचे ना डॉक्टर पाय डॉक्टर म्हणे अरे आपण एकदा आणि एक बार उठवायचा प्रयत्न करूया असं अजून एक बार हा एक तीन हा रड चला उठवा आता 40 उठशितात माझ्या माझ्या हात पाय तोडून टाकतात कोण येते की आता काय झालं आता म्हणलं मोबाईल पडला अरे त्या खुर्चीवर कशाला बसला ही तर भयंकर बापाची खुर्ची आहे ज्यांच्यावर कोणी बसलं ते उठणार नाही खरं काढ मला वाटलं तरी बाबाची म्हणून कसं इथून जाऊन घरी सोन्याची खुर्ची म्हणल्यावर बापाची राहते का खुर्ची ठीक आहे हे भयंकर बापाची खुर्ची आहे तुम्ही याच्यात बसायला नको होतं आता बसलो गलतीने यात थोडीशी मदत करा उठवा ना मला प्लीज ठीक आहे मी तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो म्हणलो तर मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हा मी माझी सगळी शक्ती ह्याला लावलो कोण आहे ती मी तुला तेव्हा घातलं त्याला एक इंजेक्शन दिले भागाचे इंजेक्शन दिलो तरी पण उठायने आणि तू कोण आहे येशू ख्रिस्त मी तर प्रार्थना करतो जर उठला तर तुम्ही सर्वजण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा लागेल काय येशू ख्रिस्त या खुर्चीपासून सोडवतो फक्त तुझा जर येशू ख्रिस्त ह्याला सोडवला तर मी माझी सगळी शक्ती देवाच्या सेवामध्ये घालतो आणि येशू ख्रिस्त त्याला तुला तुम्ही पूर्ण डॉक्टरचा कोर्स सोडून मी प्रभू येशूची सेवा करतो म्हणजे आता सर्व मंत्र सोडून मी देवाची सेवा करतो हे नजर उठला तर ठीक आहे मी प्रार्थना करतो तुम्ही सर्वजण गुडघ्यावर बसा आणि डोळे टाका
पवित्र पवित्र अति पवित्र परमेश्वर आम्ही तुमच्या चरणाजवळ येतो पतपूजी. ह्या भावाने पतपूजी न माहित असताना पतपूजी या खुर्चीवरती बसला पतपूजी आणि अडकला पतपूजी. ह्या खुर्चीपासून या भावाला कुणी सोडू शकत नाही पतपूजी, फक्त तुम्ही सोडवता पतपूजी. तुम्ही पतपूजी या भावाच्या द्वारे असं आश्चर्य कर्म करा की हे आश्चर्य कर्म बघून इथे जितके पण लोक आहेत पतपूजी त्यांचा पतपूजी उद्धार व्हावा असं तुम्ही आश्चर्य कर्म करा पतपूजी. हे छोटीशी प्रार्थना येशूच्या नावामध्ये मागतो म्हणून ऐका. आमेन. अरे 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 म्हटलं अरे भुई बर झालं या खुर्चीपासून मला सुटका झाली, नसता मग लय आवड झालं असतं मला. बर झालं देवानं मला सोडीला. असं उठलं मी गार सोडून देवाची सेवा करतो. सर्वांना जय मसीह. हे पापाची जे खुर्ची आहे ना, केवळ पापाची खुर्ची नाही आहे, परंतु हे पाप सर्वांच्या जीवनामध्ये आहे. आणि हे पाप का करणार आहे, सगळ्यांना पकडून बसले. आणि याच्यापासून सुटका कुठेही जावा जगामध्ये कोणी हे पापापासून का करू शकणार नाही, सोडू शकणार नाही तुम्हाला. केवळ प्रभू येशू ख्रिस्तच तुम्हाला का करतात, पापापासून सोडविणारा आहे. त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या विषयामध्ये काल लिहिलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये केवळ पापापासून सुटका देण्यासाठी, पापापासून सोडविण्यासाठी चालत. प्रभू येशू ख्रिस्त धर्म स्थापन करण्यासाठी आणि प्रियांनो आज जगभरामध्ये का म्हणून घेतात माहिती आहे. प्रभू येशू ख्रिस्त ख्रिस्ती धर्माचा देव. गलत आहे, गलत आहे. प्रभू येशू ख्रिस्त पापांपासून सोडविण्यासाठी आलाय. त्या व्यक्तीला कसं पापांपासून सोडविले तसं पण तुम्हाला सोडित. केवळ एकच काम, प्रभू येशू मी पापी आहो, मला क्षमा कर. हे छोटीशी प्रार्थना केलं जरूर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला पापापासून सोडित. एक छोटीशी गाणं, इंग्लिश गाणं म्हणाला लेकरं, आय एम हॅपी टुडे. रुबेन त्याला नितीवान आहे, प्रिय आहे, प्रिय आहे, परमेश्वराचे वाक्य आहे, पृथ्वीवर आहे, परमेश्वराच्या शब्दाने त्याच्या उत्सवाने आहे. समुद्राची जल असतात
करण्याची इच्छा परमेश्वराचे दररोज जगात होणाऱ्या सर्व त्याचा भाग बाळगतो कारण तो बोलाला आणि अवघड झाला त्याने जे सर्व काही झाले राष्ट्रांचे करीतो लोकांचे सतत निष्फळ करीतो त्याच्या मनातील संकल्प कायम राहतात ज्या राष्ट्राचा देव परमेश्वर आहे त्या लोकांना त्यांनी आपल्या प्रजा म्हणून निवडलेले आहे परमेश्वर आकाशातून पाहतो सर्व मानव जातीला तो विरक्तो तो आपल्या जीवनातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना ज्ञान करणार त्या सर्वांची हृदय करणार व त्यांची कामे करणार तो आहे कोणीही राजा मोठे सैनिक निघाले जे बघतो असे नाही आपल्या प्रक्रमाने म्हणतो असे नाही त्यासाठी घोडा केवळ व्यर्थ होय त्याला आपल्या महाबळाने कोणता बचाव करता येणार नाही पहा जे परमेश्वराचे व त्याचे आनंद आहे त्याच्या पवित्र नावाने आमची श्रद्धा आहे नेक्स्ट सिमोन पाण्याच्या कारण विमानाच्या मार्ग परमेश्वराला अवगत असतो तर पण दुर्जनाचा मार्ग नष्ट होतो आता जवान लोक एक प्रामुख्य स्किट करणार आहेत एक विश्वासीला शैतान कसं परीक्षा करते किती प्रकारचे परीक्षा घेऊन येते आणि प्रार्थना करणार ते त्याला